या तिघांच्याही राजकीय भूमिका या आपल्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या माध्यमातून होत्या. काँग्रेसने देखील राज्यसभा ही आम्हाला मिळावी अशा प्रकारची एक भावना व्यक्त केली होती. मात्र एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही देखील भूमिका काँग्रेस पक्षाची होती. यामध्ये शरद पवार साहेबांसारखं एक जाणतं नेतृत्व, त्यांचं ज्येष्ठत्व आणि महाविकास आघाडीच नव्हे तर इंडिया अलायन्सचे एक मोठे नेते ही त्यांची असणारी जी एक ओळख आहे आणि त्यांचा जो एक अधिकार आहे त्या अनुषंगानं सविस्तर स्वरूपामध्ये महाराष्ट्रातील आमच्या सर्व आमदार, महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसचं नेतृत्व यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि चर्चेच्या अनुषंगानं प्रस्तावही होता. मात्र या चर्चेमध्ये आपण जी भूमिका आहे ही महाविकास आघाडीची घेतली पाहिजे हे अधोरेखित केलं. ते करत असतानाच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब भिवंडी या ठिकाणी आलेले असताना राहुल गांधी या दोघांशी चर्चा झाली. दिल्ली मुक्कामी मी आणि आमचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवारजी या दोघांचं समक्ष बोलून आमचं काँग्रेस अध्यक्षांशी झालं आणि त्यानंतर आमचे प्रभारी चन्नीथलाजी आणि GSO संघटन KC वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा हा झाला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत. ते आमचे उमेदवार राहतील. सर, पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे कोणी उपस्थित नाही. ठाकरे गटाकडनं काही एकमत झालंय का? काही त्यांच्याशी नेत्यांशी बोलणं? आदित्य ठाकरे मागच्या आधी काही सगळे प्रश्न चालेल. आदित्य ठाकरे यांचा आग्रह होता अनेक मागच्या महिन्यापासून ही जागा आम्हाला पाहिजे, कारण रोटेशन वाईज ही जागा आमच्याकडे होती आणि सगळ्यात जास्त आमदार देखील आमचे. नमस्कार. मी सुरुवातीलाच काँग्रेस पक्षाचे माननीय शिवसेना पक्षाचे आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक गटाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी आदरणीय पवारसाहेबांना ही जी साथ दिली आहे त्याबद्दल अंतःकरणातून मी महाविकास आघाडीच्या सगळ्या आमच्या मित्रपक्षांचे आभार मानते. सोनियाजी, उद्धवजी, प्रियंकाजी, खडगे साहेब, वेणुगोपालजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत साहेब, अरविंद सावंत, सगळेच आमचे सहकारी या सगळ्यांनीच, अनिल देसाईजी, सपकाळजी, बंटीदादा असतील, विजय भाऊ असतील, जोशी भाऊ असतील, सगळ्याच काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे ज्यांच्यावर गेले अनेक दशकं आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माननीय जयंत पाटील साहेब आणि मी माननीय उद्धवजींना जाऊन त्यांची भेट घेतली. 2 तास सविस्तर खरं तर अनेक जुन्या आठवणी आणि एक खूप घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि त्यानंतर आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवारसाहेबांना ही संधी दिली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानायसाठी इथे आलो. मी स्वतः आणि जयंतराव पुन्हा उद्धवजींची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे आणि सगळ्या शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानणार आहे. कारण अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. पार्लमेंटमध्येही तुम्ही बघत असाल शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा आव्हानं येतात तेव्हा ताकदीने आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या सेवेसाठी एकत्र आलेलो आहोत. आणि अशीच साथ
आम्ही एकामेकाला देऊन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी आम्ही सातत्य ठेवून एकत्रपणे महाविकास आघाडी इथून पुढेही जसं आम्ही काम करत आलो त्या जबाबदारीने इथून पुढे काम करत राहणार. हिंदीमध्ये उद्या आधी मराठी सगळे संपूया. उद्या शरद पवार स्वतः फॉर्म भरण्यासाठी विधान भवनामध्ये उपस्थित आम्ही सगळे जाणार आहोत फॉर्म भरायला. आदरणीय पवार साहेबांचा आम्ही ऑप्शन्स चेक करतोय की काय काय कसं कसं करता येईल. पण तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने आणि डॉक्टरांनी जी एवढी चांगलं काम केलं त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबांना आज डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि पुढच्या काही दिवसात ते तुम्हाला माहिती आहे की ते किती उत्सुक असतात बाहेर जाऊन दौरे करण्यासाठी. ते लवकरच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कामाला लवकरच लागतात. क्रॉस वोटिंग होणार नाही किंवा मतं फुटणार नाहीत याच्यासाठी काही खबरदारी आपण घेतो काय? कारण मागचे आपले अनुभव फार काही चांगले नाही. राज्यसभेला मतदान दाखवून असतं. राज्यसभेला बघा, राज्यसभेला ही प्रथमला हे ओपन मतदान होतं. विधान परिषदेला गुप्त मतदान आहे. त्यामुळे इथे काही आशात्मक शक्यता कुठेच नसते. त्यामुळे यावर काही शंका घेण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की ठाकरेंनी भूमिका त्यांची मांडलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे शरद पवारच्या नावाला. मात्र ठाकरे सेनेमध्ये कोणीही माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली शकत. आत्ताच माननीय संजय राऊत साहेब आत्ताच आदरणीय पवारसाहेबांना आमच्या घरी भेटून गेले. बंद करा विचारा. हां हां आत्ताच आदरणीय संजय राऊत साहेब आदरणीय पवार साहेबांना आत्ताच सिल्व्हर ओकला येऊन भेटून गेले. शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने त्यांनी त्यांची भूमिका साहेबांजवळ मांडली. अर्थातच ना. हिंदी में मैं तहे दिल से कांग्रेस पार्टी और शिवसेना और महाविकास आघाड़ी के सारे मित्र पक्षों को तहे दिल से उनकी आभारी हूँ कि आदरणीय पवार साहब के राज्यसभा नॉमिनेशन को पूरी ताकत से उन्होंने साथ दी है. सोनिया जी, उद्धव जी, राहुल जी, प्रियंका जी, वेणुगोपाल जी, सबकाल जी, विजय जी, बंटी भैया, सारे जो संजय राउत साहब और अरविंद जी, अनिल देसाई जी, जो भी हमारे कांग्रेस के साथी है, सारे हमारे शिवसेना के साथी, हमारे सब मित्र पक्षों ने उन्होंने इतना बड़ा दिल दिखा के जो साथ हमें दी है, हम तहे दिल से उनके आभारी है. और महाविकास आघाड़ी जब से काम कर रही है वो देश के और राज्य की सेवा में हम लगे हुए हैं. आगे भी हम पूरी ताकत से एक दूसरे का साथ दे के हम देश की सेवा राज्य की सेवा में लगे रहेंगे. कल कुछ शरद पवार भी आएंगे. वो अभी लॉजिस्टिक्स देख रहे हैं और 2-3 ऑप्शंस है उसमें का कर लेंगे. लेकिन आप सब ने जो प्यार और डॉक्टरों ने जो अच्छा ट्रीटमेंट उनको दिया है वो आज आप सबके आशीर्वाद और प्यार से घर आए हैं और 2-4 दिन में पूरे एक्टिवली वो काम पे लग जाएंगे. और पता अभी इधर जूम ऑप्शन है या क्या है वो सारा हम लोग देख रहे हैं. थैंक यू. पवार साहब जैसे वरिष्ठ नेता जा रहे हैं तो बीजेपी के संकेत दिए थे कि पवार साहब अगर जाते हैं एमपी उम्मीदवार होते तो वो एक्स्ट्रा कोई अतिरिक्त उम्मीदवार नहीं उतारेंगे. अगर पवार साहब नहीं रहते तो दूसरा उम्मीदवार उतारने की उन्होंने बात कही थी. तो आपको लगता है कि अब चुनाव निर्विरोध हो जाएगा 7 जगहों पर साथ? मेरे ख्याल से कल 3 बजे तक रुकते हैं. लेकिन फिर भी आपको क्या लगता है कि नहीं, मुझे नहीं पता. मैं महाविकास आघाड़ी का विनंती पूरा असेल, बदला सकते. बिनविरोध व्हावे अशी अपेक्षा असणार आनंदच आहे. आहे म्हणजे आनंदाचं झाला आहे. बिनविरोध चांगलंच आहे. हां, चांगलंच आहे बिनविरोध झाला बिनविरोध तर. व्हायला पाहिजे. कारण की राज्यसभेचं मतदान फिक्स्ड असते त्यामुळं मतं काय इकडं तिकडं व्हायचा विषय नसतो. त्यामुळे बिनविरोध होईल अशी आम्हाला खात्री आहे. सत्ता साहब आप हिंदी में बोल रही पवार साहब. राज्यसभा की 7 जगह का चुनाव महाराष्ट्र में होने जा रहा है, जिसमें से एक जगह जो है वो इंडिया अलायंस तथा महाविकास आघाड़ी को एक जगह मिलने वाली है. हमारा उतना वोटिंग है उससे भी थोड़ा ज़्यादा है. और तीनों पक्षों की और अन्य जो हमारे मित्र पक्ष है, मगर 3 जो प्रमुख पक्ष है 3 प्रमुख पक्षों की राजनीतिक अपनी अपनी एक राय थी. कांग्रेस ने भी राज्यसभा की सीट हमें चाहिए इस प्रकार से अपनी बात को रखा था. उसमें प्रत्यक्ष स्वरूप में विजय वडेट्टीवार जी और हम खरगे जी से भी इसको लेकर हमारी चर्चा हुई थी. भिवंडी में राहुल जी आए थे तो उनके साथ साथ भी इसको लेकर चर्चा हुई
और सारी चर्चा को आगे जब निर्णायक स्थिति में जब आए तब खरगे साहब ने इंडिया अलायंस के जो एक कद्दावर नेता है शरद पवार जी, उनके साथ जाने का एक फैसला उन्होंने किया। ये फैसला महाविकास आघाड़ी का नहीं तो महाविकास आघाड़ी से कई ये इंडिया अलायंस का और राष्ट्रीय स्तर पर आज के इस फैसले को हम देखते हैं। और ऐसे स्थिति में महाविकास आघाड़ी आगे भी भारतीय जनता पार्टी के खिलाफ में लड़ेगी और हम संवैधानिक मूल्यों की रक्षा करने के लिए कटिबद्ध है। और इस कटिबद्धता में राज्यसभा से शरद पवार जी का जाना ये एक अपने आप में एक बहुत ही एक अच्छा एक मौका है। और इसके इस भूमिका के साथ जो होने जाने वाला राज्यसभा का जो चुनाव है तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ये शरद पवार जी की कैंडिडेचर को समर्थन करते आहे। सर, पुढे काँग्रेस विधान परिषदेच्या जागेवरती दावा ठेवणार आहे का? कारण की आता तुम्ही राज्यसभेच्या जागेवर मी आपल्याला म्हटलं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हा सुपंथ आम्हाला महाविकास आघाडीला घेणं क्रमप्राप्त आहे आणि मला आशा आहे की जरूर या संदर्भामध्ये समन्वय जो है तो रखा जाए। सरकार ये राज्यसभा की जो ऑपोजिशन लीडर की जो पोस्ट है उसके लिए संख्या कम होने की एक नहीं, ऐसी कोई बात नहीं। वहाँ पर कांग्रेस